नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व विषयांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे मुखरोगावरती असणारी विश्वामृत चिकित्सा. मुखरोग म्हणजे अर्थातच तोंडाचे असणारे आजार. आणि तोंडाचे आजार म्हटलं की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर येतात ते मुखाचे कॅन्सर किंवा तोंडाचे कॅन्सर, ज्याच्यामध्ये ओठ, जीभ, गाल, जबडा किंवा टाळूचे असणारे कॅन्सर. आणि ह्या कॅन्सरचं मुख्य कारण जर का आपण डोळ्यासमोर घेतलं तर आज तंबाखू हे प्रमुख कारण आपल्या पुढे येतच. पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेकविध प्रकारची कारणं मुखरोग होण्यासाठी आहेत. मुखरोगामध्ये खास करून तोंडामध्ये होणारे अल्सर्स किंवा तोंडातल्या न भरणाऱ्या जखमा, वारंवार होणाऱ्या जखमा, हिरड्यांमधून येणारा पू किंवा रक्तस्त्राव, दातांचे विविध आजार आणि त्याचप्रमाणे इतरही लाला ग्रंथींचे असणारे आजार म्हणजे सलायव्हरी ग्लँडचे असणारे आजार, असे विविध प्रकारचे आजार हे आपल्या डोळ्यासमोर येतात. लहान मुलांना दात येताना होणारे आजार किंवा गालगुंड हा प्रकार बऱ्याचदा आपण ऐकलेला असतो. असे विविध प्रकारचे आजार हे मुखरोगामध्ये मिळतात. आणि ह्या वरती असणाऱ्या खास करून विश्वामृत चिकित्सेविषयी आपल्याला आज कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करत आहेत साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी. नमस्कार सर. नमस्कार सर. आयुर्वेदामध्ये मुखरोगांविषयी विशेष करून वर्णन केलेलं आहे आणि आपण अर्थातच म्हणजे मुखरोग म्हटलं की डोळ्यासमोर कॅन्सर हा प्रकार येतो. पण त्याविषयी जाणून घेण्याआधी सर्वप्रथम मला आवर्जून विचारावंसं वाटतं आपल्याला की मुख किंवा तोंडाची संकल्पना आयुर्वेदाने कशी केलेली आहे. कसं आहे, मुखरोग असं म्हणत असताना आपण विषय समजण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी मुखरोग आणि आयुर्वेद असं घेतलेला आहे. पण तुम्ही असं बघा की आपल्या शरीरामध्ये शिरांच्या ठिकाणी अनेक वेगवेगळी छिद्र जी आहेत ती सांगितलेली आहेत. हे नाकाचं छिद्र आहे, डोळ्याचं छिद्र आहे, कानाचं छिद्र आहे आणि तोंड आहे. तर ह्या सगळ्या रचना आतमध्ये गेल्यानंतर सप्तपथ अशा पद्धतीने 7 मार्ग आतमध्ये आहेत आणि तिथून एकमेकाकडे हा आजार जो आहे ना तो एकाच आजार दुसऱ्याला लागू शकतो. म्हणून याला शालाक्य तंत्र असं म्हटलेलं आहे. शालाक्य म्हणजे शलाका किंवा सळी. सळी जर नाकातून घातली तर ती लॅक्रिमल डक्टमधनं आपल्या डोळ्याकडे येऊ शकते, युस्ट्रेशन ट्यूबमधनं कानापर्यंत जाऊ शकते. असं एकमेकातून एकमेकाकडे जाण्याचं जे वायूचं प्रकरण आहे ते लक्षात घेता शालाक्य तंत्र हा एक वेगळा भाग निमी ऋषींनी सांगून ठेवलेला आहे. त्यामुळे काय बाल ग्रहोर्ध्वांग शल्य संस्कार जरावर्षाने त्यात ग्रहोर्ध्वांग जे सांगितले ऊर्ध्वांग त्याच्यामध्ये मुखाचा संबंध येतो. म्हणजे मुख असं म्हणत असताना वैद्याला असं करून चालत नाही. जसं ईएनटी लोक करतात तसं की ईएनटी म्हणताना ईएनटी फक्त बघितलं जातं, तसं आयुर्वेदात होऊ शकत नाही. तर कानाचा, डोळ्याचा, नाकाचा, तोंडाचा, पोटाचा, मनाचा, मानसिक आजाराचा, पंचकर्माचा या सगळ्या गोष्टींचा संबंध हा मुखाशी असतो. तर मुख असं म्हटल्यानंतर हिची एवढी मोठी संकल्पना आयुर्वेद सांगितलेली आहे. येस. आणि मुखाच्या आजारांविषयी आयुर्वेदात काही वैशिष्ट्य. हा खूप सुंदर प्रश्न आहे. कसं आहे, मुखाचे आजार असं म्हणताना त्याची काही विविक्षित कारणं असतात, ती लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. अतिशय चिकट खाणं, अतिशय गोड खाणं, अतिशय आंबट खाणं, क्षार खूप खाणं, अति मैथून कर्म करणं, अति व्यायाम करणं, ह्याच्याबरोबर पालथं झोपणं असा एक प्रकार सांगितलेला आहे. तुम्ही म्हणाले ह्याच्यामुळे काय होणार आहे, तर पालथं झोपल्यानंतर खालच्या बाजूला आपल्याकडे 2च द्वार आहेत, मूत्रद्वार आणि मलद्वार. आणि स्त्रियांच्या याच्यामध्ये पाळीचा मार्ग किंवा अपत्यपथ आहे. परंतु तोंडाच्या वाटेत जर बघितलं तर डोळे आहेत, कान आहेत, तोंड आणि हे आहेत आपले नेत्र आहेत. तर हे लक्षात घेता पोटावरती प्रेशर पडलं की सगळे दोष जे आहेत शरीरातले ते जिथून छिद्र जास्त आहे तिथून बाहेर पडायचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे मुखरोग उत्पन्न होतात. त्याच्याबरोबर दुसरं म्हणजे कृमी असलेला माणूस जो असतो तो पोटात कृमींची जी वळवळ आहे ती थांबवण्यासाठी म्हणून पालथा झोपतो. म्हणजे गादी आणि वरचा पाठीचा मणका जो घट्ट आहे त्याच्यामध्ये ते कृमी दबले जातात आणि त्याची झोप व्यवस्थित होते. तर कृमी झाल्यानंतर सुद्धा दात खराब होणं, हिरड्या खराब होणं अशी लक्षण उत्पन्न होऊ शकतात. फार थंड पिणं किंवा आत्ताची सॉफ्ट ड्रिंक्स असतात ती जास्ती मोठ्या प्रमाणात घेणं, दाताचं आरोग्य न सांभाळणं किंवा दात व्यवस्थित न घासणं, बेड टी पिणं असे वेगवेगळे प्रकार जे लोक करतात त्याचा परिणाम म्हणून मुखरोग उत्पन्न होतात. आता मुखरोग असं म्हटलं की ओठाच्या संबंधीने आजार आलेले, पुन्हा लाला ग्रंथीच्या हिशोबाने आजार येतात, जिभेच्या संबंधाने आजार येतात, हिरड्यांच्या संबंधीने येतात. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आयुर्वेदाने जो आहे तो मुखरोग म्हणून केलेला आहे. येस. आणि ह्या सर्व मुखरोगांवरती आता विश्वामृत उपचार उपलब्ध आहेत. आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. आणि जर का आपल्याला अधिक काही प्रश्न विचारायचे असतील, खास करून आजच्या कार्यक्रमाचा विषय मुखरोग हा आहेच, पण मुखरोगाच्या व्यतिरिक्त सुद्धा खास करून दीर्घकालीन आजारांवरती आता विश्वामृत चिकित्सा एक वरदान सिद्ध झालेली आहे अनेक रुग्णांसाठी. आणि विश्वामृत परिवार आता संपूर्ण हा जगभर पसरलेला आहे. मला आवर्जून सांगायचं वाटतं की विश्वामृत चिकित्सालय पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे. आणि जरूर दीर्घकालीन आजारांसाठी ज्याच्यामध्ये मधुमेह, हृदयविकार, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल असे आजार येतात, संधिवातासारखे मणक्याच्या विकारांसारखे आजार येतात, कॅन्सर सारखे भयावह आजार आहेत, ह्याच्यावरती त्याचप्रमाणे विविध प्रकारचे इतरही ऑटोइम्युन डिसऑर्डर्स आहेत, दमा, ॲलर्जी सारखे आजार आहेत, त्वचा विकार आहेत, या सर्व आजारांवरती आज ठोस उपचार उपलब्ध आहेत विश्वामृत चिकित्सालयामध्ये, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता.
आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती आधारित असणारी ही विश्वामृत चिकित्सा आता चिकित्सालय पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण फोन जरूर करा पुढील नंबरवरती. पुन्हा एकदा सर, कार्यक्रमाच्या वेळेत असताना आपण मगाशी बहिर्मुख स्त्रोतस असा उल्लेख केला होता की बाहेरच्या दिशेने, तर काय बहिर्मुख स्त्रोतस म्हणजे काय, काय संकल्पना आहे? आपल्या शरीरामध्ये खूप छिद्र रोमरंध्राच्या हिशोबाने आहेत. म्हणजे स्रोतोमय अयम पुरुष असं म्हटलेलं आहे. स्रोतस म्हणजे पोकळ्यानेच माणूस बनलेला आहे असे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. तर त्यातली ही बहिर्मुख स्त्रोतस आहेत, तोंड, नाक, डोळे वगैरे या सगळ्यांचं एक विविक्षित काम असतं. जिथं पोकळी आहे तिथं आकाश आहे, जिथं आकाश आहे तिथं वायू आहे. तर वायू आणि आकाशाशी संबंधित ज्या काही घटना आहेत ते या आपल्या शरीरामध्ये मुखाच्या हिशोबाने जास्ती मोठ्या प्रमाणावरती घडत असतात. तर शरीरात कोणताही आजार झाला तर त्याचा परिणाम हा मुखावरती येऊ शकतो. तुम्ही असं लक्षात घ्या की अनेक आजारांच्या मध्ये आयुर्वेदामध्ये आणि आधुनिक शास्त्रामध्ये सुद्धा अन्नाभिलाषा म्हणजे अन्नार्थी इच्छा न होणं, भक्तद्वेष म्हणजे अन्न नको वाटणं, अरुची म्हणजे तोंडात चव नसणं हे लक्षण येतं. आणि ज्या ज्या आजारांचा संबंध अरुची ह्या पद्धतीने येतो त्या सगळ्या आजारांचा संबंध हा मुखरोगाशी येतो, कारण मुखामध्ये उत्पन्न होणारं लक्षण आहे ते. तर हिरड्यामध्ये आजार आहे, दातामध्ये आजार आहे, तर ह्याची ट्रीटमेंट करत असताना आयुर्वेद ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो आणि ते लक्षात घेऊन ट्रीटमेंट करणं हे खूप गरजेचं असतं. आता टॉन्सिल सारखा आजार आहे, तर टॉन्सिल्स म्हणजे कसे आहेत की वेशीवरती जसं सैन्य असतं आणि ते सैन्य काढल्यावर जशी गावाची अवस्था होईल तसं जर टॉन्सिल्स काढून टाकले, ऑपरेशन विनाकारण जर केलं गेलं तर सतत रिकरंट फॅरिंजायटिस राहतो. अगदी पेरिकार्डायटिस म्हणजे हृदयाच्या वरच्या आवरणाला सूज सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकते आणि सगळे जंतू पोटामध्ये जायला सुरुवात होते आणि पोट बिघडायला लागतात. म्हाताऱ्या माणसांना तर म्हातारपणी याचा आधीच त्रास होतो, त्याच्यात त्यांनी भर पडते. तर कोणतीही गोष्ट अशी तोंडाच्या संबंधित झाल्यानंतर जवळच्या वैद्याकडे जावं आणि आयुर्वेदिक त्याचं निदान करून घ्यावं. बऱ्याच वेळा असं होतं की कॅन्सरसारखा आजार तोंडामध्ये असतो पण त्याचं आयुर्वेदातील निदान हे वेगळं असतं. मुख रोगामध्ये अनेक असे आजार सांगितले आहेत की ज्याच्यामध्ये ह्या जखमा होतात, मांस वाढतं, रक्त आणि पू वाहतो, गाठी येतात आणि त्याचा विचार आयुर्वेदाने वेगळ्या आजाराच्या हिशोबाने केलेला आहे. ओके, सो हा एक महत्वाचा भाग आपण सांगितलं की निदान पद्धतीतला. अर्थातच अशा प्रकारचे जेव्हा रुग्ण येतात तेव्हा उपचारांची दिशा कशी ठरवली आहे आणि काय काय उपचार उपलब्ध आहेत? त्याच्यासाठी कसं आहे, मुखाच्या संबंधित कोणता आजार असेल तर तो शरीरातल्या वरच्या भागात असला आणि कफाची ट्रीटमेंट आम्ही करत असतो. आणि कफाची पहिली ट्रीटमेंट म्हणजे काय, वमन किंवा उलटीचं औषध घेणं. आणि त्याच्याबरोबर मी इथं काही हिरव्या ओल्या वनस्पती आणलेल्या आहे. तुम्ही असं लक्षात घ्या की सकाळी उठल्यानंतर तोंडामध्ये कफ असतो, कफ हा मधुर रसाचा आहे, तर गोड टूथपेस्टनी कधीही आरोग्य सुधारणा नाहीये आणि ते केल्यामुळे लोकांचे दात चांगले झाले असं होत नाही. त्याचं कारण असं आहे की चरक संहितेमध्ये विमानस्थान अध्याय 8 मध्ये सारता परीक्षण म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये कुणाचे दात चांगले असतात, ही तर हाडं चांगली किंवा कॅल्शियम चांगल्याचा विचार केलेला नाहीये, तर ज्यांचा शुक्र धातू चांगला आहे त्यांचे दात चांगले असतात असं म्हटलेलं आहे. म्हणजे शरीरातलं जे ब्रह्मचर्य आहे स्त्री पुरुषांचं ह्याच्यामुळे त्यांचे दात चांगले राहतात. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे काय, विवेकानंद. विवेकानंदांना शुक्र सारता होती, त्यांना शुक्राशमरी सुद्धा झालेली होती आणि अशा व्यक्तींचे दात आहेत ते चांगले असतात. म्हणजे तुम्ही असं लक्षात घ्या की बऱ्याच वेळेला क्लिप्स लावून दात आत ओढले जातात आणि त्याचं ऑपरेशन केलं जातं. पण क्लिप काढल्यानंतर बऱ्याच लोकांचे दात जे आहेत ते पुन्हा पुढे यायला सुरुवात होते. याचं कारण ते हाडाचे नसून ते शुक्राचे आहेत. तर अशा वेळी शुक्रपाचन औषधं जर दिली गेली तर दात आहे तिथं थांबू शकतात आणि त्या माणसाचं आरोग्य चांगलं होऊ शकतं. हे लक्षात घेऊन काही वनस्पती मी इथं आणलेल्या आहेत आणि सकाळी तोंडामध्ये कडू, तुरट किंवा तिखट रस जो आहे तोच जायला पाहिजे आणि त्यासाठी एक उत्तम वनस्पती तुम्हाला इथं दाखवतो. बघूया आपण. ही सगळी जी वनस्पती आहे समोरची, हा करंजे नावाची वनस्पती आहे. त्याला आता ही फुलं लागलेली आहेत. रात्रीच्या वेळी ही फुलं सुंदर वास देतात आणि रात्रीच फुलतात म्हणून याला नक्तमाल म्हणजे रात्री फुलणारं फुल असं म्हटलेलं आहे. नक्त म्हणजे रात्र. तर ह्याचे गुण सांगताना असं सांगितलंय की करंजा कटुका पाके रसे तिक्त कशा आहे का, कटुको गणतिष्णो वीरेष्णो विनेच्छती. तर ही कडू वनस्पती आहे. ह्याच्या काडीने दात घासायला पाहिजेत आणि नंतर ते दात घासल्यानंतर हिरड्यांना त्याचे मसाज केले जायला पाहिजे. ह्याच्यासाठी दुसरी वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहित असलेली ती कडुलिंब आहे. चैत्र पाडव्याला तुम्ही सगळ्यांनी ही वनस्पती बघितलेली असेल. तर या कडुलिंबाची काडी असाच गुण देते. ह्याच्याऐवजी रुईची काडी सुद्धा तुम्ही वापरू शकता. रुईच्या काडींचा अतिशय अप्रतिम फायदा होतो. पूर्वीच्या काळी जेव्हा हे केलं जायचं, रूट कॅनल केलं जायचं तेव्हा त्यावर गट्टाभरच्या नावाचा एक पदार्थ भरला जायचा आणि तो रुईच्या झाडापासून तयार केला जायचा. म्हणजे चायनीज मेडिसिनमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे, आयुर्वेदात तर आहेच आहे. तर हे पदार्थ तुम्ही वापरायला पाहिजे. टूथपेस्ट हा कधीतरी वापरण्याचा भाग आहे आणि गोड पदार्थ शक्यतो तोंडाला नको, खारटही नको, तिखट जे आहे ते घेणं, कडू घेणं आणि तुरट घेणं तोंडामध्ये हेच योग्य आहे. त्यांनी तोंडाचं आरोग्य चांगलं राहतं. असं का, याचं एक महत्वाचं कारण तुम्हाला सांगतो की आपल्या हिरड्यामध्ये पू झालेला असेल, दात खराब झालेले असतील तर त्यावेळेला आपल्या रक्तात तोंडातून येणारं जे रक्त आणि पू आहे ते लाळेबरोबर आपण गिळत असतो. तुम्ही असं लक्षात घ्या की एका मिनिटाला 40 ग्रॅम ml लाळ आपण सॉलो करत असतो स्वतःची. आणि त्या जर रक्त आणि पू असेल तर तुम्ही मांसाहारी नसाल
तरी सुद्धा तुम्ही मांसाहार खाल्ल्याचा परिणाम तुमच्या शरीरावरती येतो. आणि हिरड्यांच्या मधली ही जी विकृती आहे ती तुमच्या किडनीच्या आजाराला नंतर बळ द्यायला लागते. कारण ज्यांना हिरड्यातून रक्त येतं त्यांना 5 ते 7 वर्षानंतर किडनी फेल्युअरचा त्रास होऊ शकतो, किंवा किडनी ज्यांची खराब झाली आहे त्यांचे दात खराब व्हायला लागतात. तर तुम्हाला फॉस्फरस पॉइझनिंग नाही आहे ना, मर्क्युरी पॉइझनिंग नाही आहे ना, लेड पॉइझनिंग नाही आहे ना, हे बघून तुम्ही ह्या गोष्टीची शहानिशा करायला पाहिजे आणि ह्या वनस्पतींच्या मागे लागायला पाहिजे. येस, जरूर. आणि हे सर्व उपचार उपलब्ध आहेत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण मुखरोगांवरती असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वश्यांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती मुखरोगावरती असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी, आणि साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. मला आवर्जून सर्व प्रश्नांना सांगावं वाटतं की केवळ मुखरोगच नव्हे तर सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी खास करून विश्वामृत उपचार एक प्रभावी चिकित्सा पद्धती ठरत आहेत. आणि त्यासाठी जरूर आपण पुढील संपर्कासाठी जे दूरध्वनी क्रमांक आपण बघत आहात स्क्रीनवरती ते जरूर टिपून घ्या. आपल्याला जर का खास करून दीर्घकालीन आजार ज्याच्यामध्ये मधुमेह आहे किंवा हृदयविकार आहे, उच्च रक्तदाब ज्याला ब्लड प्रेशर म्हटलं जातं, आणि ह्याच अनुषंगाने विविध प्रकारचे इतरही आजार, सांध्यांची दुखणी किंवा संधिवात, गुडघेदुखी, मणक्यांचे आजार, याच्या व्यतिरिक्त विविध प्रकारचे कॅन्सर्स खास करून, आणि ऑटोइम्युन डिसऑर्डर्समध्ये असणारे विविध प्रकारचे ॲलर्जीज, दम्यासारखा आजार, त्वचा विकार, ह्या सर्व विकारांसाठी आज विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर, आपण आज मगाशी सांगितलं कार्यक्रमामध्ये की मुखाचं आरोग्य अबाधित राखण्यासाठी आयुर्वेदामध्ये खास करून वर्णन केलेलं आहे. कडुनिंबाचं महत्व आपण सांगितलं. त्याचप्रमाणे टॉन्सिल्स किंवा टॉन्सिलायटिसचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात दिसतं आणि ऑपरेशनही केलं जातं. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक डेव्हिएटेड नेझल सेप्टम, ज्याला डीएनएस म्हटलं तर म्हणजे नाकात हाड वाढणं म्हटलं जातं सोप्या भाषेत, आणि त्याचं सुद्धा बऱ्याचदा ऑपरेशन केल्यानंतर पुनरुद्भव झालेला दिसतो. म्हणजे पुन्हा पुन्हा ते हाड वाढतं आणि नाक ब्लॉक होतं. अशा रुग्णांना कधी कधी अलर्जी पण असते, म्हणजे नाकामध्ये कधी कधी सर्दीचं प्रमाण जास्त असतं. तर अशा वेळेस काही विशिष्ट उपचार उपलब्ध आहेत का, काय सांगता येईल? अगदी बरोबर आहे. कसं होतं, नाकाचा हाड वाढलेल्याचा संबंध मुखाशी 2 पद्धतीने आहे. एक म्हणजे चुकीच्या पद्धतीने खाणं पिणं वागणं केलेल्याचा परिणाम म्हणून शरीरातलं रक्त आणि मांस बिघडतं. रक्तापासून मांस तयार होत असतानाची जी प्रक्रिया आहे त्यावेळी जो उत्पन्न होणारा बाय प्रॉडक्ट आहे तो म्हणजे नाकातला शेंबूड किंवा सिंघाणक ज्याला संस्कृतमध्ये म्हणतात तो आहे. आणि त्याची उत्पत्ती जी आहे ती कितीही नाकारती काम करून मग त्याच्यावरती उपयोग होत नाही, यकृतावरती काम करायला लागतं. त्यामुळे यकृताला उत्तेजना देणारी औषधं दिली गेली तर नाकाचं हाड वाढणंही कमी यायला लागतं. हा पहिला भाग झाला. दुसरा भाग असा आहे की नाकाचं हाड वाढतं ही कल्पना जी आहे त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना चेहऱ्याला नाकावरती मार लागलेला असतो, चेंडू वगैरे लागलेला असतो, बुक्की लागलेली असते, किंवा त्या लहान मुलांची उंची वाढत असताना नाकाचा हाडाचा वाढण्याचा रेट हा इतर शरीरातल्या हाडांच्यापेक्षा जास्त असतो. आणि त्याचा परिणाम म्हणून आतल्या ॲडिनॉइड्स वगैरे ज्या त्या 12 वर्षापर्यंत युजली असतात, त्या नंतर हळूहळू कमी होत जवळजवळ नामशेष होतात. तर हा जो भाग आहे तो लक्षात येता पोस्ट नेझल ड्रिप किंवा मागं शेंबूड खूप घशामध्ये उतरणं, शिंका फार येणं, धुळीचा त्रास होणं वगैरे ह्या ज्या गोष्टी होतात त्या नाकाच्या हाडामुळे होत असतात. तर त्याला यकृतासाठी औषध द्यायला पाहिजे. लक्षात घ्या की सर्दीचं परिणिती जी आहे ती नंतर खोकल्यामध्ये आणि दम्यामध्ये होते आणि नंतर त्यातनं राजश्मा किंवा टीबी सुद्धा होऊ शकतो. तर नाकाची ही जी सुरुवात आहे ती वमन नावाच्या ट्रीटमेंटने उत्तम पद्धतीने दुरुस्त करता येते. ह्याच्याबरोबरीनं नाकाला जर हळकुंड आणि कोंबडणकीसारखं वनस्पती जी आहे ती उगायला लावली तर नाकाचा हाड जे आहे ते उत्तम पद्धतीने दुरुस्त करता येतं. खाण्यापिण्यामध्ये बदल करावे, संध्याकाळचं जेवण लवकर घ्यावं आणि दूध जे आहे ते फक्त प्यावं किंवा जेवू नये त्यावेळेला. असं केलं तर नाकाच्या हाडाचा त्रास कमी होतो. आता टॉन्सिलचा भाग आला. टॉन्सिल हे आपल्या शरीरातलं कसं आहे, वेशीवर जसं सैन्य असतं तसं टॉन्सिल आपल्या शरीरामध्ये आहेत. आणि टॉन्सिल जर काढले तर वेशीवरचं सैन्य काढल्यानंतर गावाची जी अवस्था होईल तसं होणार आहे. त्यामुळे टॉन्सिल काढले गेले तर सगळी जी घाण आहे ती जंतूसहित पोटामध्ये जायला लागते. तर शक्यतो तुम्ही लोकांनी टॉन्सिल्स काढायला नाही पाहिजे. साधी एक गोष्ट आहे की सांबरशिंग नावाची एक वनस्पती द्रव्य आहे, औषध आहे, ते उगाळून जर आपण घशाला लावलं बाहेरून तर उत्तम पद्धतीने टॉन्सिल्स बसू शकतात. लोकनाथ रस आणि शृंगभस्म आणि गंधक दुर्ती तिथं पेंट करण्यासाठी वापरली तर टॉन्सिल्स उत्तम पद्धतीने बसू शकतात. ह्याच्याबरोबर मी काही वनस्पती इथं आणलेल्या आहेत. त्याचा मुखरोगासाठी खूप उपयोग होतो, टॉन्सिलसाठी उपयोग होतो, तोंडातल्या कॅन्सरच्या जखमांसाठी उपयोग होतो. बऱ्याच वेळा कॅन्सरच्या जखमाला खूप घाण वास येत असतो. तर त्यावेळेस ही जी वनस्पती ही कंटकारी नावाची वनस्पती आहे. हिला भयंकर काट आहे, तुम्हाला लक्षात येईल. कारण हिला दुष्स्पर्शा म्हणजे जिला स्पर्श जो आहे तो दुःखकारक आहे असं संस्कृत अप्रतिम नाव आहे. तर ह्याची जी फळं दिसतात ही पिवळ्या रंगाची फळं असतात. कुठेही वनस्पती तुम्हाला मिळू शकते. या बिया वाळवल्यानंतर त्याची धुरी जी आहे ती इनहेल करायची असते, तोंडामध्ये ती घ्यायची असते. तर त्या धुरीनी कीड जी आहे दातातली ती मरते.
टॉन्सिलच्या भोवतालचा जो पू आहे तो त्यांनी कमी येतो, फॉलिक्युलर टॉन्सिलायटिस मधला. आणि तोंडामध्ये जर अल्सरेशन असेल आणि त्यात मॅलिग्नन्सी असेल तर त्या जखमा भरून येण्यासाठी इतर औषधांच्या बरोबर ही वनस्पती वापरता येते. ही कडू रसाची वनस्पती आहे. पंचतिक्त म्हणून एक प्रकरण आयुर्वेदात सांगितले, त्याच्यापैकी ही वनस्पती आहे. ह्याच्या बरोबरीने दुसरा नेहमी जो मी दाखवणारा जो भाग आहे तो म्हणजे जलौका किंवा जळवा. तर हा किडा जो दिसतो त्याला जलौका किंवा जळवा असं म्हणतात. तो गालाला बाहेरच्या बाजूला जर लावला गेला, कंठाच्या ठिकाणी जर लावला गेला तर तोंडाच्या संबंधित अनेक आजार, हिरड्यांच्या संबंधित अनेक आजार, तोंड सतत येणं, ह्या गोष्टी यांनी उत्तम पद्धतीने कमी होतात. ह्याच्याबरोबर दुसरं इथं एक तिळाचं बी जे आहे ते आणलेलं आहे, काळे तिळ आहे ते. तर हे रोज जर चावून खाल्ले, पोटामध्ये घेतले किंवा थुंकून टाकले, काही केलं तरी चालेल, तर टॉन्सिल्स जे आहेत त्याच्यासाठी याचा अप्रतिम फायदा होतो. दात चांगले राहतात, हिरड्यांचं आरोग्य सुधारतं आणि तोंड येण्याची जी प्रक्रिया आहे ती ह्या औषधाने खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येते. हो, म्हणजे की हे खरोखर म्हणूया एक अतिशय वरदान असे सिद्ध झालेले उपचार आहेत ज्यांचा आपण सुद्धा लाभ घेऊ शकता. अर्थातच मुखरोगांवरती असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी आपण चर्चा याशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपली या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती मुखरोगावरती असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी आणि साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत, खास करून मुखरोगांवरती असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी. मी मगाशी आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं कशा रीतीने विविध प्रकारच्या आज मुखरोगांवरती वनस्पती आहेत उपलब्ध आणि त्याचप्रमाणे विविध प्रकारचे विशिष्ट उपचार उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये जलौकाचरणासारखे उपचार आहेत. आणि हे उपचार आता विश्वामृत चिकित्सालयामध्ये मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. त्यासाठी स्क्रीनवरती बघत असणारे नंबर्स आपण जरूर टिपून घ्या आणि आपले प्रश्न जरूर विचारा. पुन्हा एकदा सर कार्यक्रमाकडे वळत असताना की विविध प्रकारच्या मुखरोगांची आपण चर्चा करत होतो. कॅन्सर सारखा भयावह आजार आहे जो खास करून बऱ्याच प्रमाणामध्ये तंबाखूमुळे होतो, त्याच्याविषयी आपण चर्चा करूया पुढे. पण मुख दुर्गंधी जी खूप कॉमनली आढळणारे हा आजार आहे आणि त्याचप्रमाणे माउथ अल्सर्स ज्याला म्हटलं जातं, तोंडातल्या जखमा वारंवार होणार आणि त्या सुद्धा वारंवार होत असतात बऱ्याच रुग्णांना. म्हणजे बऱ्या कंप्लीट कधी बऱ्या होत नाहीत, म्हणजे काही कालावधी करता बऱ्या होतात, पुन्हा उद्भवतात. तर ह्यावरती काही आपल्याला मार्गदर्शन करता येईल? बरोबर आहे. मुख दुर्गंधी हा जो भाग आहे ना तो युजली लोकांना, लहान मुलांना सुद्धा बऱ्याच वेळा आयडिनाइस वगैरे वाढल्यानंतर होतं, कफ खूप असताना होतं, किंवा हिरड्या ज्या आहेत त्या जर खराब झालेल्या असेल, त्याच्यात पोळीत असेल तरी मुख दुर्गंधी होऊ शकते, किंवा दातांना कीड जर असेल तर त्यात अन्नकण अडकून सुद्धा मुख दुर्गंधी होऊ शकते. पण ह्याच्यापेक्षा जास्ती महत्त्वाचं म्हणजे पोट खराब असेल, किडनीशी संबंधित आजार असेल, लिव्हरशी संबंधित आजार असेल, दारू पिणारा माणूस असेल आणि वय 35च्या पुढे गेल्यानंतर हार्मोनल इम्बॅलन्समुळे किंवा शरीरामध्ये काय होतं, पित्ताचं आधिक्य जे आहे ते तरुण वयामध्ये वाढतं आणि 60पर्यंत ते तसं राहतं. ह्याला मध्यम वय असं आयुर्वेदाने म्हटलेलं आहे. तर त्याला पित्तम सस्ने हे तीक्ष्णोष्णम लघुविश्रम सरन द्रवम असे गुण पित्ताचे सांगितले. त्यातला विसर गुण जो आहे तो वाढत असतो. हा विसर गुण म्हणजे काय, पित्ताचा भपकार आहे, वाईट वासाचा. आपण गाडीमधनं जात असतो बसमधनं आणि कोणतरी ओकतं आणि त्याचा जो घाण वास येतो ना तो म्हणजे विसरगंध आहे. तर तो पोटात जर वाढलेला असेल तर त्याचा परिणाम म्हणून तोंडामध्ये तो येऊ शकतो. तर ह्याला ऊर्ध्वगद असं आयुर्वेदाने म्हटलेलं आहे आणि त्याची ट्रीटमेंट करताना त्याच्या कारणांचा विचार करून ती करायला लागते. तुमच्या शरीरामध्ये एक साधी वनस्पती आहे, रुईचं पान जे असतं ते चतकोर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये लवंग, खडीसाखर, नाक, केशराची काही गोष्टी घालून ते विड्याच्या पानाचं चावून जर खाल्लं गेलं तर ह्यातल्या 90% कारणांचा नाश होऊन मुखदुर्गंधी ही कमी होते. तर मुखदुर्गंधी असताना लोक खूप कॉन्शियस होत असतात, पण बऱ्याच लोकांना हा त्रास 90% लोकांना होत असतो आणि कधीतरी होणार असतो. तर त्यासाठी काळजी करायची कारण आता सांगितली ही औषधं जी आहेत ती घेणं हे गरजेचं आहे. आता तोंडामध्ये अल्सर्स होणं, तर बऱ्याच वेळा असं होतं की 10 पैकी 8 लोकांना हल्ली व्हिटॅमिन B12 ची डेफिशियन्सी आढळते. आणि पूर्वीच्या काळी कसं होतं, रेड मीठ खाणं किंवा हातसडीचा तांदूळ पोटात जायचा आणि त्यामुळे शरीरामध्ये ते करेक्ट व्हायचं. आता मोठ्या आतड्यामध्ये जे काही जंतू B12 तयार करतात एवढंच आहे, पण ते मोठं आतडंच आता लोकांचं खराब असतं आणि त्यामुळे शरीरामध्ये B12 हे तयार होत नाही. तर अशा वेळेला तिक्त क्षीर बस्ती नावाचा जो बस्ती आहे तो घ्यावा आणि ताली साधी चूर्ण जेवणाच्या आधी नंतर घेऊन, इथे एक मी वनस्पती तुम्हाला दाखवतो. जाईची ही वनस्पती आहे, जाईचा वेल आहे हा. तर ही जाईची पानं जी आहेत ती आपण जर ह्याच्यामध्ये घेतली, चावून जर तोंडामध्ये घेतली आणि तशीच ठेवली तर मुखातले अल्सर जे आहे ते कमी होतात. आणि त्रिफळा चूर्णासारखं किंवा अपित्त चूर्णासारखं चूर्ण पोटामध्ये घ्यायचं म्हणजे अल्सर हे कायमस्वरूपी बरे होतात. गुळवेल सत्व आणि सोनकाव किंवा गेरू जो असतो त्याचं भस्म सुद्धा मिळतं किंवा पिष्टी मिळते, ती सुद्धा आपण पोटामध्ये घेऊ शकतो. ओके. आणि अर्थातच आम्हाला म्हणजे प्रेक्षकांना खास करून मुखाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी काय काय करता येईल हे जरूर सांगा आम्हाला. आणि आपल्याला माहितीच आहे की तंबाखू आणि ह्याच्या सेवनामुळे बऱ्याच प्रमाणात मुखाच्या कॅन्सरचं प्रमाण भारतात जास्त आहे इतर सर्व देशांपेक्षा. तर त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला काही मार्गदर्शन करता येईल? कोणतंही व्यसन आहे ते सोडवणं किंवा
चांगली गोष्ट करायला लागणं हे एकदम करू नये असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. त्याचा एक नियम आहे, पादेना पथ्यम अभ्यासम पाद पातेन वाचायचे. म्हणजे कोणतीही वाईट गोष्ट आहे ती सोडताना हळूहळू सोडायची. हे समजा एखादा माणूस तंबाखू घेतोय तर तंबाखू तो जर 4 वेळा घेत असेल तर त्यांनी ती 3 वेळा घ्यायची. उरलेले 3 वेळा घेत असताना त्याच्यामध्ये आयुर्वेदातलं मूत्रसंग्रहणीय गण म्हणून औषध घालायचं आणि एका वेळा फक्त मूत्रसंग्रहणीय गणच घ्यायचा. असं करत हळूहळू तो औषध वाढवत नाही आणि ते तंबाखू कमी करत नाही. असं जर केलं तर तंबाखू सोडलेले ते दुष्परिणाम होत नाही, तंबाखू व्यवस्थित सुटते. लोकांना असं वाटतं की तंबाखू ही सवत आहे आणि ती सुटत नाही, पण तशी परिस्थिती नाहीये. दारूच्या बाबतीत असंच असतं की दूध सुरू करायचं प्यायला आणि हळूहळू दारू कमी करायची. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या उत्तम पद्धतीने सुटतात. आता तुम्ही असं लक्षात घ्या की मुखाचं आरोग्य चांगलं राहायचं असेल तर पहिल्यांदा ब्रह्मचर्याचं पालन व्यवस्थित व्हायला पाहिजे. खाणं जे आहे ते तूप, साखर, पोळी किंवा गव्हाचा फुलका, ज्वारीची भाकरी, मुगाचं कडण, तुरीचं कडण आणि एखादी फळ पाहिजे असं अन्न खाल्लं जायला पाहिजे. जागरण व्हायला नाही पाहिजे, दुपारच्या वेळी झोपायला नाही पाहिजे, पालथं झोपायला नाही पाहिजे आणि तिळासारखे उडदासारखे जे पदार्थ आहेत ते खूप खाल्ले नाही जायला पाहिजे. थंड पदार्थ खूप घेणं, आईस्क्रीम खाणं, चिकलेट्स खाणं हे माणसांनी कमी करायला पाहिजे. तर ह्या सगळ्या जर गोष्टी केल्या गेल्या तर मुखाचं आरोग्य सुधारतं आणि आजार जे आहेत ते सुद्धा लवकर बरे होतात. ओके, म्हणजे हा एक महत्वाचा भाग आहे. सर, कॅन्सरवरती विश्वामृत चिकित्सालयामध्ये खूप काम होतं आणि विविध प्रकारच्या कॅन्सर्स वरती काम होतं. खास करून जे मुखाचे कॅन्सर असणारे जे रुग्ण येतात जेव्हा, तर अशा रुग्णांसाठी काही वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा उपलब्ध आहेत? अगदी बरोबर आहे. कसं आहे, मुखरोग अध्याय म्हणून जो सांगितलेला आहे आपल्या ग्रंथकारांनी त्याच्यामध्ये अनेक कॅन्सरच्या लक्षणांयुक्त असे आजार सांगितलेले आहेत आणि